नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू। आजचा टॉपिक आहे स्टॅटिस्टिक्स। नवीन चॅप्टरला आपण सुरुवात करतोय। मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 10 त्यामधला शेवटचा चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्स। स्टॅटिस्टिक्स हा चॅप्टर किंवा हा टॉपिक तुम्हाला नवीन नाही आहे। क्लास 9 मध्ये प्रिव्हियस क्लासमध्ये सुद्धा तुम्ही स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास केलेला आहे किंवा याच्याशी रिलेटेड काही टर्मचा अभ्यास तुम्ही त्याच्या आधीच्या क्लासमध्ये सुद्धा केलेला आहे। त्यामुळे स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात किंवा कसला आपल्याला एक्झॅक्टली अभ्यास करायचा असतो याची आयडिया तुम्हाला आहे। त्यामुळे आपण अगदी जास्त डिटेलमध्ये इथे डिस्कशन नाही करणार आहोत ऑन टॉपिक स्टॅटिस्टिक्स। आपण एक बेसिक टर्म जे आपल्याला लागणार आहे त्याचे एकदा रिव्हिजन करूया आणि त्यानंतर या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे ते पॉईंट्स डिस्कस करून आपण टॉपिक्सला सुरुवात करूया। सो स्टॅटिस्टिक्स, आता स्टॅटिस्टिक्स आपल्याला माहिती इट इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स। मॅथमॅटिक्सचे जसं डिफरंट ब्रांचेस असतात त्याच्यामधले एक ब्रांच आहे स्टॅटिस्टिक्स। सो स्टॅटिस्टिक्स हा स्वतः एक मोठा विषय आहे, एक सेपरेट सब्जेक्ट आहे। तर त्याच्यामध्ये ज्या बेसिक्स आहे त्या बेसिक आपण हळूहळू क्लास बाय क्लास शिकत आहोत। स्टॅटिस्टिक्स याच्यामध्ये बेसिकली कसला अभ्यास केला जातो, याच्यामध्ये बेसिकली अभ्यास केला जातो डेटाचा, डेटा ऑर नंबर्स। आता डेटा म्हणजे काय, सपोज तुमच्या क्लासमध्ये 50 स्टुडंट्स आहे, ओके। या 50 स्टुडंट्सचे नेम्स, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस, सपोज अशी इन्फॉर्मेशन मी कलेक्ट केली, ठीक आहे। ही जी इन्फॉर्मेशन आहे या इन्फॉर्मेशनला मी बोलणार डेटा। किंवा सपोज तुमची मॅथ्सची एक्झाम झाली, मॅथ्सची टेस्ट झाली, त्याच्यामध्ये हे 50 स्टुडंट्स जे आहेत त्यांना किती मार्क्स मिळाले त्याची सगळी इन्फॉर्मेशन जर मी कलेक्ट केली, सो दिस इज अगेन अ डेटा। सो इन्फॉर्मेशन जी असते त्याला थोडक्यात आपण बोलतो डेटा। डेटा नंबरच्या फॉर्ममध्ये असेल किंवा नंबरच्या फॉर्ममध्ये नसू सुद्धा शकतो, दुसरी काही इन्फॉर्मेशन सुद्धा असू शकते, दॅट इज नथिंग बट डेटा। तर स्टॅटिस्टिक्समध्ये काय केलं जातं, डेटा और नंबरचा अभ्यास केला जातो, ठीक आहे। स्टडी ऑफ डेटा और स्टडी ऑफ नंबर्स, स्टॅटिस्टिक्स इज रिलेटेड टू स्टडी ऑफ नंबर्स और स्टडी ऑफ डेटा। तर याच्यामध्ये काय काय केलं जातं, बेसिकली डेटा जे आहे किंवा इन्फॉर्मेशन जे आहे डेटा कलेक्ट केला जातो, त्यानंतर डेटाचं ॲनालिसिस केलं जातं, म्हणजे त्याचा अभ्यास केला जातो, त्याच्यावर काय कन्क्लुजन काढायचं ते डिसाईड केलं जातं, त्यानंतर डेटा जो आहे तो रिप्रेझेंट केला जातो। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या सगळ्या गोष्टी स्टॅटिस्टिक्समध्ये घडतात, ठीक आहे। याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, जे अगदी पॉप्युलर एक्झाम्पल आहे, बऱ्याच वेळेस आपण डिस्क्राईब करतो। सो दॅट इज अबाउट क्रिकेट मॅचेस। सपोज एखादी क्रिकेट मॅच चालू आहे किंवा चालू होणार असेल तर त्यावेळेस तुम्ही बघाल टी व्हीवरती नेहमी क्रिकेट मॅच सुरू होण्याआधी बरेचसे काही ॲनालिसिस दिलेले असते, बरीचशी इन्फॉर्मेशन, बराचसा डेटा, बरेचसे ग्राफ्स इथे दाखवलेले असतात। फॉर एक्झाम्पल सपोज एक क्रिकेट मॅच आहे, ती क्रिकेट मॅच आहे इंडिया आणि ऑस्ट्रेलिया, ठीक आहे। आणि ती होते एका पर्टिक्युलर स्टेडियमला, आपण असं कन्सिडर करूया ती क्रिकेट मॅच होते मुंबईला वानखेडे स्टेडियमला, ओके। मग ज्यावेळेस ही मॅच सुरू होणार असते, इवन सुरू होण्याआधी किंवा ड्युरिंग मॅच ऑल्सो, तर त्या केसमध्ये काय काय दाखवतं की हे पर्टिक्युलर स्टेडियम, ह्या पर्टिक्युलर स्टेडियमला याच्या आधी इंडिया ऑस्ट्रेलियाच्या किती मॅचेस झाल्या होत्या, गेल्या 10 वर्षात 20 वर्षात किती मॅचेस झाल्या होत्या, त्याच्यामध्ये विन लॉस रेकॉर्ड काय होता, इंडिया किती वेळ जिंकली, ऑस्ट्रेलिया किती वेळ जिंकली, किंवा या व्यतिरिक्त ह्या स्टेडियममध्ये T20च्या किती मॅचेस झालेल्या किंवा सिरीज किती झालेल्या। या व्यतिरिक्त प्लेअर वाईज सुद्धा इन्फॉर्मेशन तिथे दिलेली असते की एखादा प्लेअर असेल तर ह्या प्लेअरनी या स्टेडियमवरती किंवा ह्या टीमच्या अगेन्स्ट किती रन्स केले होते, किती विकेट्स घेतले होते, त्याचं बॅटिंग ॲव्हरेज काय होतं, ही सगळी इन्फॉर्मेशन जी असते म्हणजे प्रिव्हियस रेकॉर्डेड इन्फॉर्मेशन ग्राफ किंवा काही बारच्या फॉर्ममध्ये दाखवलेली असते। बघता तुम्ही नेहमी काही असे लाईन ग्राफ असतात किंवा काही असे बार ग्राफ असतात किंवा काही पाय चार्ट असतात, अशा टाईपमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली असतात। आता ही सगळी इन्फॉर्मेशन कुठून आली, तर त्यासाठी प्रिव्हियस जो डेटा असतो किंवा प्रिव्हियस जे रेकॉर्ड असतात त्याचा अभ्यास केला जातो, डेटा कलेक्ट केला जातो, त्यानंतर त्या डेटाचं ॲनालिसिस केलं जातं आणि त्यानंतर हा डेटा रिप्रेझेंट केला जातो इन द फॉर्म ऑफ ग्राफ्स, ग्राफच्या फॉर्ममध्ये किंवा पाय चार्ट म्हणा किंवा लाईन ग्राफ म्हणा, याच्या फॉर्ममध्ये हा डेटा रिप्रेझेंट केला जातो। तर अशा पद्धतीने स्टॅटिस्टिक्सचा यूज इथे होत असतो। या व्यतिरिक्त बऱ्याचशा फील्डमध्ये स्टॅटिस्टिक्सचं ॲप्लिकेशन आहे, ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये, मेडिकल फील्डमध्ये, बायोटेक्नॉलॉजीच्या खूप साऱ्या, इवन कॉमर्स फील्डमध्ये सुद्धा स्टॅटिस्टिक्सचा यूज केला जातो। मेडिकल फील्डमध्ये एखादा नवीन वॅक्सिन असेल किंवा मेडिसिन असेल तर फर्स्ट ऑफ ऑल त्याची नंबर ऑफ पीपलवरती ट्रायल घेतली जाते, तो डेटा रेकॉर्ड केला जातो, त्याचं ॲनालिसिस केला जातं आणि त्यानंतर त्याचं इफेक्टिव्हनेस, त्या मेडिसिन किंवा वॅक्सिनचा इफेक्टिव्हनेस ठरवला जातो। इकॉनॉमिक्सचा विचार केला तिथे सुद्धा स्टॅटिस्टिक्सचा यूज होतो। एखादा प्रॉडक्ट आहे, त्या प्रॉडक्टच्या प्राईसमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये काय चेंज झालेला आहे, पेट्रोल किंवा डिझेलचा रेट आहे त्यामध्ये गेल्या 5 किंवा 10 वर्षामध्ये कसा चेंज झालेला आहे, एखादा प्रॉडक्ट आहे त्याचा डिमांड सप्लायचा काय ग्राफ चेंज होतं किंवा ग्राफचा पॅटर्न काय आहे, GDPचं काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी डिस्क्राईब करण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी स्टॅटिस्टिक्सचा यूज होत असतो। तर असे नंबर ऑफ ॲप्लिकेशन आहे स्टॅटिस्टिक्सचे। आता लास्ट क्लासमध्ये आपण स्टॅटिस्टिक्समध्ये काय काय शिकलो, आपण स्टॅटिस्टिक्समध्ये बार डायग्राम शिकलो, सब डिवायडेड बार डायग्राम, पर्सेंटेज बार डायग्राम,
या सगळ्या गोष्टी शिकलो. त्यानंतर आपण त्या व्यतिरिक्त सेंट्रल टेंडन्सीचा पण अभ्यास केलेला. सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय ते आपण बघितलेलं. त्यानंतर सेंट्रल टेंडन्सी डिस्क्राईब करण्याचे 3 मेजर्स आपण बघितलेले, मीन, मोड, मीडियन, त्याचा अभ्यास आपण केलेला. आता या क्लासमध्ये क्लास 10 मध्ये आपल्याला बेसिकली स्टॅटिस्टिक्समध्ये कसला अभ्यास करायचा आहे. आपण जो सेंट्रल टेंडन्सीचा अभ्यास केला सेम त्या 3 टर्म्सच आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे, मीन, मोड आणि मीडियन, त्याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे. बट याआधी आपण जे काही डेटाचा मीन, मोड किंवा मीडियन फाइंड करतो त्यावेळेस आपल्याकडे डेटा कसा होता. फॉर एक्झाम्पल 50 स्टुडंट्स आपण कन्सिडर केले, 50 स्टुडंटचे हे मार्क्स होते. ठीक आहे. तर यामध्ये असं विचारलं की हे जे 50 मार्क्स आहे 20, 21, 23, 24, 10 अशा टाईपमध्ये असे रीडिंग्स होते आपल्याकडे. तर हे जे रीडिंग्स होते किंवा हे जे मार्क्स होते याचं मीन काय आहे, मोड काय आहे, मीडियन काय आहे ते आपण फाइंड करत होतो. बट आता इथे जर माझ्याकडे 50 ऐवजी सपोज 10,000 स्टुडंट्स असते किंवा 1,000 स्टुडंट्स असते, मग आता अशा एवढ्या 1,000 स्टुडंटचा मीन, मोड, मीडियन फाइंड करणं किती डिफिकल्ट जाणार आहे, बरोबर. त्यामुळे अशा केसमध्ये ज्यावेळी आपल्याकडे नंबर ऑफ रीडिंग जास्त असतात त्या केसमध्ये मीन, मोड, मीडियन कसा फाइंड करायचा ते आपण बघणार आहोत. मीन फाइंड करण्याचे 3 मेथड्स आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर मोड कसा फाइंड करायचा, मीडियन कसा फाइंड करायचा ते आपल्याला बघायचं आहे. ते झाल्यानंतर आपण काही डेटा रिप्रेझेंटेशन स्टाईलचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पाय डायग्राम, त्यानंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड हिस्टोग्राम. सो आपल्याला कसला अभ्यास करायचा, आपल्याला 3 सेंट्रल टेंडन्सीचा अभ्यास करायचा आहे. ते कॅल्क्युलेट करण्याचे डिफरंट मेथड्स आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर आपल्याला पाय डायग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, हिस्टोग्राम एवढ्या टॉपिक्सचा अभ्यास इथे करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया विथ सेंट्रल टेंडन्सी. सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय असते, त्यानंतर मीन, मोड, मीडियन याचा अर्थ काय असतो ते बघून त्यानंतर आपण ज्यावेळेस असा मोठा डेटा आपल्याकडे असतो त्यावेळेस या 3 गोष्टी किंवा हे 3 पॅरामीटर कसे कॅल्क्युलेट करायचे ते बघणार आहोत. सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय, सपोज तुमच्याकडे काही डेटा आहे, डेटा सेट आहे. डेटा सेट म्हणजे काय, असे नंबर ऑफ मल्टिपल रीडिंग्स तुमच्याकडे आहेत. ओके. तर हे रीडिंग जर तुम्ही केअरफुली बघितले तर तुमची ही गोष्ट लक्षात येईल की हे जे सगळे नंबर्स असतात हे सगळे नंबर्स एका पर्टिक्युलर नंबरच्या अराउंड क्लस्टर होतात. ओके. अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज सेंट्रल टेंडन्सी. आणि हा जो पर्टिक्युलर नंबर आहे की ज्याच्या अराउंड हे सगळे नंबर्स क्लस्टर होतात या नंबरला बोलतात मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आता हे याचा अर्थ काय, तर एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ. मी बाईकवरती आहे, गाडीवरती आहे आणि मी चालली होती स्पीडनी 30च्या स्पीडने चालली होती. त्यानंतर मी स्पीड केला 40, त्यानंतर मी स्पीड केला 50. तर अशा पद्धतीने ह्या 3 स्पीडनीच मी ट्रॅव्हल केलेलं आहे. आणि मला जो कोणी विचारलं की तू कितीच्या स्पीडने आली, मग मी असं मेन्शन करेल का आधी मी 30च्या स्पीडने चालली, मग 40ने गेली, मग 50ने गेली. तर मी काय करेल, हे जे नंबर्स आहे हे नंबर्स रिप्रेझेंट करण्यासाठी मी विचार करेल की मी काय बोलावं. सो 30, 40, 50. तर याच्यामध्ये मला अंदाज येईल की 30, 40, 50 याचा अर्थ काय, ॲव्हरेज जर मी विचार केला म्हणजे सरासरी मी काय स्पीडने चालले असं जर मी विचार केला तर मी 40 हा नंबर मेन्शन करू शकते, बरोबर. मी असं सांगू शकते की मी ॲव्हरेज 40च्या स्पीडने आलेली आहे असं मी मेन्शन करू शकते. तर हा जो 40 हा जो नंबर आहे दिस इज मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. हे जे 3 नंबर आहे हे 3 नंबर एका नंबरच्या अराउंड क्लस्टर होण्याचा प्रयत्न करत आहे. सो दिस इज दॅट नंबर. आणि हा जो नंबर असतो याला बोलतो मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. सो थोडक्यात काय, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय, एक नंबर असणार आहे. ठीक आहे. हा जो नंबर आहे हा नंबर दिलेल्या डेटा सेटला रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. हा नंबर दिलेल्या डेटा सेटला किंवा दिलेल्या बाकीचे जे नंबर्स आहे, बाकीचे जे रीडिंग्स आहे त्याला रिप्रेझेंट करतोय आणि त्याला आपण बोलतो मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. समजले इथपर्यंत. आता मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी कोणते कोणते आहे, तर बेसिकली आपण 3 मेजर्सचा यूज करतो. फर्स्ट इज मीन, सेकंड इज मीडियन अँड थर्ड इज मोड. या 3 टर्मचा अभ्यास आपण क्लास 9 मध्ये केलेला आहे. एकदा तुम्ही क्लास 9चा व्हिडिओसुद्धा रेफर करू शकता. सो मीन, मीडियन, मोड हे 3 मेजर्स असतात सेंट्रल टेंडन्सीचे. आता मीन म्हणजे काय, मीडियन म्हणजे काय, मोड म्हणजे काय, ते आपण हे आपण बघूया अनग्रुप डेटासाठी. अनग्रुप डेटा म्हणजे काय, जो डेटा ग्रुपच्या फॉर्ममध्ये नाही, अनग्रुप डेटा इंडिव्हिज्युअल रीडिंग्स आहे त्याच्यासाठी मीन, मोड आणि मीडियन काय असतं ते आपण बघूया. त्यासाठी आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ. सो मीन म्हणजे काय, मीन तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मीन हा वर्ड आपल्या परिचयाचा आहे. मीन म्हणजे काय, आपण बोलतो ॲव्हरेज किंवा ज्याला आपण बोलतो सरासरी. सो मीन आपण कसं कॅल्क्युलेट करतो, मीनला अरिथमॅटिक मीन सुद्धा बोलतात. अरिथमॅटिक मीन किंवा याला आपण असं बोलतो ॲव्हरेज. सो मीन आपण कसा कॅल्क्युलेट करतो, सपोज माझ्याकडे 5 रीडिंग्स आहे 2, 4, 6, 8, 10 असे 5 रीडिंग्स आहे आणि मला सांगितलं याचा मीन फाइंड करा. मीन फाइंड करा म्हणजे काय, याचा ॲव्हरेज फाइंड करा. आपण ॲव्हरेज किंवा मीन कसा फाइंड करतो, मीन और ॲव्हरेज इज इक्वल टू आपण काय करतो, जे माझ्याकडे रीडिंग्स आहे त्या रीडिंगची मी सम करणार. सो सम ऑफ ऑल रीडिंग्स
डिवायडेड बाय नंबर ऑफ रीडिंग्स. किती रीडिंग्स आहे? 1 2 3 4 5. नंबर ऑफ रीडिंग्स आर 5. सो 2 + 4 + 6 + 8 + 10 डिवायडेड बाय 5. 12 8 20 30 30 बाय 5. सो मीन आला 6. ठीक आहे, या केसमध्ये मीन किती आला? 6. सो मीन म्हणजे काय? मीन आपण कसं फाइंड करतो? सम ऑफ ऑल रीडिंग्स और सम ऑफ ऑल डेटा डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑल रीडिंग्स और नंबर ऑफ ऑल डेटा पॉईंट्स. ओके, हा जो रेशो असतो याला आपण बोलतो मीन. तर अशा पद्धतीने आपण मीन कॅल्क्युलेट करत असतो. जेवढे जे काही रीडिंग्स आहेत ते रीडिंगची सम करा, ॲडिशन करा, त्याला कशाने डिवाइड करा, किती नंबर होते ते, किती नंबर ऑफ रीडिंग्स होते ते. जर इथे असे 10 रीडिंग्स राहिले असते तर आपण काय केलं असतं? त्या 10 रीडिंगची सम केली असते डिवायडेड बाय 10. तो जो नंबर आला असता दॅट वुड हॅव बीन मीन. तर तो नंबर आला असता मीन. तर अशा पद्धतीने मीन कॅल्क्युलेट करतात. ओके, समजलं इथपर्यंत? हे तर तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर मेडियन. मेडियन म्हणजे काय? मेडियन म्हणजे बेसिकली असतो मिडल नंबर किंवा मिडल व्हॅल्यू. मेडियन म्हणजे काय? मिडल व्हॅल्यू. बट कशाची मिडल व्हॅल्यू? आपल्याकडे जे डेटा पॉईंट्स असतात किंवा जे काही रीडिंग्स असतात ते रीडिंग सगळ्यात आधी आपल्याला ऑर्डरमध्ये सेट करावं लागतं. असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर. आता हे जे नंबर्स आहे हे नंबर्स ऑलरेडी ऑर्डरमध्ये आहे. 2 4 6 8 10 हे नंबर्स ऑलरेडी ऑर्डरमध्ये दिलेले आहे. सपोज हे जर नंबर असे राहिले असते 4 2 10 6 त्यानंतर इथे 8, तर याचं जर मला मेडियन फाइंड करायचं असं, मेडियन म्हणजे काय? दिलेल्या डेटासेटची मिडल व्हॅल्यू. ओके, बट मिडल व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तो डेटा ऑर्डरमध्ये अरेंज करावा लागतो. त्यासाठी मी काय करेल? आधी हा डेटा ऑर्डरमध्ये अरेंज करेल. 2 4 6 8 10 या ऑर्डरमध्ये केला तरी चालेल किंवा अशी ऑर्डर जरी ठेवली 10 8 6 4 2 तरी चालणार आहे. त्यानंतर ऑर्डरमध्ये डेटा अरेंज करा आणि त्यानंतर बघा मिडल नंबर कोणते, मिडल व्हॅल्यू कोणती. इथे जर बघितलं मिडल व्हॅल्यू इज 6, इथे सुद्धा बघितलं मिडल व्हॅल्यू इज 6. त्यामुळे ह्या डेटा सेटसाठी मेडियन किती आहे? मेडियन इज इक्वल टू 6. समजलं? आता हे झालं. या ठिकाणी बघा ऑड नंबर ऑफ रीडिंग्स होते. 1 2 3 4 5 रीडिंग्स होते. त्यामुळे मिडल व्हॅल्यू मिळणं इझी होतं. बट आता यामध्ये जर सपोज अजून एक रीडिंग राहिलं असतं, फॉर एक्झाम्पल 12. ठीक आहे, किती रीडिंग्स किती झाले? नंबर ऑफ रीडिंग 3 + 3 6 रीडिंग झाले. मग मिडल व्हॅल्यू कोणती असणार? मिडल व्हॅल्यू जर आपण चेक करायला गेलो होतो मिडलला आपल्याला हे 2 नंबर मिळतात. इथे 2 मिडलला 2 नंबर मिळतात. मग आता 6 घेणार का 8 घेणार? तर ह्या केसमध्ये मिडल व्हॅल्यू किंवा मेडियन नेहमी काय करतो? हे जे 2 नंबर्स आहे ना, ह्या 2 नंबरचा ॲव्हरेज घ्यायचा. ठीक आहे, काय करायचं? या 2 नंबरचा ॲव्हरेज घ्यायचं. म्हणजे 6 + 8 डिवायडेड बाय 2 14 बाय 2 दॅट इज इक्वल टू 7. सो मेडियन किती आला? 7. ठीक आहे, समजते? ऑड नंबर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ऑड नंबर ऑफ रीडिंग्स असतील तर आपल्याला मिडल व्हॅल्यू तर लगेच मिळणार आहे. बट ज्यावेळेस इव्हन नंबर ऑफ रीडिंग्स असतील, जसे या केसमध्ये 6 रीडिंग्स आहे, मग या केसमध्ये आपण मेडियन कशी फाइंड करतो? जे मिडल टू व्हॅल्यू आहे त्याचा आपल्याला ॲव्हरेज घ्यायचा असतो. तर अशा पद्धतीने आपण मेडियन फाइंड करत असतो. नेक्स्ट इज मोड. मोड म्हणजे काय? जो नंबर मॅक्झिमम टाइम अपियर होते, मॅक्झिमम अपियरिंग नंबर, तर त्याला आपण बोलतो मोड. याचा अर्थ काय? सपोज हा डेटा सेट आहे, हाच आपण मॉडिफाय करूया. यामध्ये अजून रीडिंग अशी असते 12 12 10 8. सपोज असे रीडिंग्स राहिले असते. मग ह्या रीडिंगचा मोड काय झाला असता? मोड म्हणजे काय? कोणता नंबर मॅक्झिमम टाइम रिपीट होतोय त्या नंबरला आपण बोलतो मोड. आता इथे जर बघितलं 2 4 6 हे तिन्ही नंबर 1 टाइम रिपीट होत आहे. 8 किती टाइम्स रिपीट होतोय? 2 टाइम्स रिपीट होतोय. 10 2 टाइम्स रिपीट होतोय. 12 3 टाइम्स रिपीट होतोय. ठीक आहे, आता ह्या डेटा सेटसाठी किंवा ह्या डेटासाठी मोड काय असणार आहे? मोड म्हणजे काय? मॅक्झिमम अपियरिंग नंबर. मॅक्झिमम टाइम जो नंबर रिपीट होतो त्याला आपण बोलतो मोड. इथे मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम कोणता नंबर रिपीट होतो? 12. त्यामुळे ह्या डेटा सेटसाठी मोड काय असणार? मोड विल बी 12. एवढं सिम्पल आहे. ठीक आहे, समजलं? सो मीन मेडियन मोड म्हणजे काय? मीन म्हणजे काय? दिलेल्या डेटा सेटचा ॲव्हरेज फाइंड करा. ॲव्हरेज कसा फाइंड करायचा? सम करा. सम डिवायडेड बाय नंबर ऑफ रीडिंग दॅट इज मीन. मेडियनसाठी काय करायचं? सगळ्यात आधी डेटा एका ऑर्डरमध्ये अरेंज करा. मिडल नंबर काय? तो नंबर असणार दिलेल्या डेटा सेटचं मेडियन. जर नंबर ऑफ रीडिंग्स ऑड असेल तर मिडल नंबर आपल्याला डायरेक्टली मिळणार आहे. जर नंबर ऑफ रीडिंग्स इव्हन असेल तर आपल्याला मिडलला 2 व्हॅल्यू मिळतील. बरोबर? मग याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू घ्यायची? तर त्या केसमध्ये काय करायचं? हे जे मिडलचे जे 2 नंबर्स आहेत त्याचा ॲव्हरेज घ्यायचा. 2 नंबरचा ॲव्हरेज घ्यायचा म्हणजे काय? हे 2 नंबर ॲड करायचे आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. सो दॅट इज नथिंग बट मेडियन. मोड तर सगळ्यात इझी आहे. मोड म्हणजे काय? फक्त डेटा सेट चेक करायचा आणि बघायचं की कोणता नंबर जास्त टाइम रिपीट होतोय. दॅट विल बी मोड. आता सपोज असा जर डेटा राहिला असता, अजून 10 इथे राहिला असता, तर 10 सुद्धा 3 टाइम्स झाला असता, 12 सुद्धा 3 टाइम्स झाला असता. मग इथे मोड काय राहिला असता? तर ह्या ठिकाणी हे दोघंही मोड राहिले असते. म्हणजे असं नाही की नेहमी एकच मोड मिळेल. एकापेक्षा जास्त मोड असू शकतं किंवा असंही होऊ शकतं की मोड मिळणारच नाही. अशा पद्धतीने मीन, मोड आणि मेडियन कॅल्क्युलेट केला जातो. आता या केसमध्ये आपण हा जो डेटा सेट बघितला, डेटा सेटमध्ये नंबर ऑफ रीडिंग्स लिमिटेड आहे किंवा कमी आहे असं आपण बोलू शकतो. बट सपोज नंबर ऑफ रीडिंग्स 100 असते किंवा 1000 असते. म्हणजे एखादा डेटा सेट असा आहे की ज्याच्यामध्ये 100 रीडिंग्स आहे, 1000 रीडिंग्स आहे
आणि तुम्हाला जर सांगितलं की याचं मीन फाइंड करा, मग तुम्ही काय करणार, तेवढे 100 रीडिंगची सम करा, त्याला डिवायडेड बाय 100 करा, किंवा त्या 1000 रीडिंगची सम करा, डिवायडेड बाय 1000 करा. तर ह्या प्रोसिजरने किंवा ह्या मेथडने होणार काय, ही मेथड खूप लेंदी असणार आहे, याच्यासाठी टाईम लागणार आहे, प्लस याच्यामध्ये कॅल्क्युलेशन एरर होण्याचे सुद्धा जास्त चान्सेस असणार आहे. त्यामुळे अशा केसमध्ये काय केलं जातं, हे जे रिडिंग्स आहे, ज्यावेळेस नंबर ऑफ रिडिंग जास्त असतात त्या केसमध्ये हे सगळे रिडिंग्स काय ग्रुपच्या फॉर्ममध्ये डिवाइड केले जातात आणि त्यानंतर त्याच्यावर त्याचे मीन, मेडियन आणि मोड कॅल्क्युलेट केला जातो. ग्रुपच्या फॉर्ममध्ये डिवाइड केले जातात म्हणजे काय, सपोज त्यासाठी एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ. एक टेस्ट होती, ठीक आहे, टेस्ट 50 मार्क्सची टेस्ट झाली आणि क्लासमध्ये आहे सपोज 50 स्टुडंट्स आणि हे जे मार्क्स मिळाले त्याचं आपल्याला मीन फाइंड करायचं आहे. मग अशा केसमध्ये काय करणार आहोत की एवढे 50 रिडिंगची अशी डायरेक्ट सम डिवायडेड बाय 50 आपण नाही करणार आहोत. तर मीन फाइंड करण्यासाठी काय करणार आहोत, आपल्याला काहीतरी पर्टिक्युलर ग्रुप्समध्ये हा डेटा डिवाइड करावा लागणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण असा डेटा डिवाइड करू शकतो 0 to 10, 11 to 20, 21 to 30, 31 to 40, 41 to 50. याचा अर्थ काय, 0 to 10 ह्या रेंजमध्ये म्हणजे 0 or 1 or 2 or 3 or 5 till 10 एवढे मार्क्स मिळालेले स्टुडंट्स किती आहे तो नंबर आपण इथे मेन्शन करणार. 11 to 12 म्हणजे किती नंबर ऑफ स्टुडंट्सला 11 मार्क्स मिळाले और 12 मिळाले और 13 मिळाले और टिल 20. तर एवढे मार्क्स मिळाले स्टुडंट्स किती आहे तो नंबर आपण इथे मेन्शन करणार आणि त्यानंतर काही रिलेशन किंवा काही फॉर्म्युलाज यूज करून आपण मीन, मोड आणि मेडियन कॅल्क्युलेट करणार आहोत. तर हा जो डेटा असतो याला आपण बोलतो ग्रुप डेटा. याला काय बोलतो, ग्रुप डेटा, कारण तो ग्रुपच्या फॉर्ममध्ये आहे. आणि हा जो डेटा होता त्याला आपण बोलतो अनग्रुप डेटा. ओके, त्यामुळे आपल्याला आता मीन, मेडियन आणि मोड कॅल्क्युलेशन बघायचं आहे फॉर ग्रुप डेटा. ग्रुप डेटासाठी कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपल्याला बघायचं आहे. समजलं इथपर्यंत आपण काय काय डिस्कस केलं ते. मीन, मोड आणि मेडियन आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं ग्रुप डेटासाठी. सगळ्यात आधी बघूया आपण मीन आपण कसा कॅल्क्युलेट करतो. फर्स्ट मेथड ऑफ मीन कॅल्क्युलेशन इज डायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथड काय ते आपल्याला बघायचं आहे, बट त्याआधी काही टर्म्सची आपल्याला माहिती पाहिजे. या टर्म्स आपण क्लास 9 मध्ये बघितलेला आहे. सो फर्स्ट इज क्लास. क्लासचा अर्थ काय, सपोज आपण कसला अभ्यास करतो, आपण ग्रुप डेटाचा अभ्यास करतो. तो हा जो एक ग्रुप असतो त्या ग्रुपला आपण बोलतो क्लास. फॉर एक्झाम्पल सपोज आपण ग्रुप्स असे डिवाइड केलेले आहे 5 to 10, 11 to 15, 15 to 20 अशा फॉर्ममध्ये आपण ग्रुप्स डिवाइड केले. तर हा जो प्रत्येक ग्रुप जो आहे त्याला आपण बोलतो क्लास. ओके, क्लास म्हणजे काय, हा इंडिव्हिज्युअल ग्रुप. क्लास मार्क, आता हा जो क्लास आहे या क्लासमध्ये हे जे दोन नंबर्स लिहिले इथे 5, 10, इथे 11, 15 और 15, 20 हे जे नंबर्स असतात याला बोलता, यामधला हा जो नंबर्स असतो पहिला जो नंबर असतो याला बोलता लोअर क्लास लिमिट आणि हा नेक्स्ट नंबर जो असतो याला बोलता अप्पर क्लास लिमिट. ठीक आहे, लिमिट आहे ना हे 5 to 10 दिस आर लिमिट्स. हे लोअर लिमिट आहे, हे अप्पर लिमिट आहे. कसलं लिमिट आहे, क्लासचं लिमिट आहे. त्यामुळे याला बोलता लोअर क्लास लिमिट आणि याला बोलता अप्पर क्लास लिमिट. क्लास मार्क म्हणजे काय, लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट यांचा मीन किंवा याचा ॲव्हरेज तो जो नंबर असतो त्याला बोलता क्लास मार्क. ठीक आहे, क्लास मार्क म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल इथे जर आपण 5 आणि 10 हा क्लास कन्सिडर केला, मग याचा क्लास मार्क काय असणार, याचा क्लास मार्क म्हणजे लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट याचा ॲव्हरेज. दोन नंबर्स आहे, ॲव्हरेज आहे म्हणजे डिवायडेड बाय 2, सम डिवायडेड बाय 2, सो दॅट इज इक्वल टू 15/2. त्यामुळे ह्या क्लाससाठी क्लास मार्क किती असणार आहे, 7.5. समजलं क्लास मार्क म्हणजे काय. सो थोडक्यात काय करायचं, क्लास मार्क म्हणजे काय, इथे जे दोन नंबर तुम्हाला दिसत आहे ना त्या नंबरचा ॲव्हरेज काय असणार, तो ॲव्हरेज तुम्हाला इथे लिहायचा आहे. क्लास मार्क आपण XI या लेटर डिनोट करतो. ओके, नेक्स्ट इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ रिपिटेशन. एखादी गोष्ट, एखादा नंबर किंवा एखादा डेटा किती वेळेस रिपीट होतोय त्याला आपण बोलतो फ्रिक्वेन्सी. फॉर एक्झाम्पल सपोज A to B हे दोन प्लेसेस आहे, तर एका दिवसामध्ये A to B ह्या प्लेसेसमध्ये 12 बसेस जात आहे. म्हणजे A पासून स्टार्ट होऊन B कडे जाणार अशा 12 बसेस आहे. मग आपण असं बोलू शकतो बसची फ्रिक्वेन्सी काय आहे, 12. नंबर ऑफ रिपिटेशन काय आहे, 12. सपोज एखादी एक्झाम झाली त्याच्यामध्ये 5 स्टुडंट्सला 20 मार्क्स मिळाले. ठीक आहे, 5 स्टुडंट्सला 20 मार्क्स मिळाले. तर या केसमध्ये आपण काय बोलू शकतो, फ्रिक्वेन्सी काय आहे, 20 मार्क्स मिळण्याची फ्रिक्वेन्सी काय, नंबर ऑफ रिपिटेशन किती वेळेस रिपीट होत आहे, 5 टाइम्स, कारण 5 स्टुडंट्स आहे त्यामुळे ह्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी असणार आहे 5. सो थोडक्यात काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ रिपिटेशन, किती वेळेस एक सेम नंबर रिपीट होतो, दॅट इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी आपण डिनोट करतो FI ह्या लेटरने. ओके, अँड देन क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी. ओके, आता आपण बघूया हा टेबल आपण कशासाठी बनवलेला आहे किंवा क्वेश्चन काय आहे. सो द क्वेश्चन इज, आता यामध्ये थेरी एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही त्यामुळे आपण डिरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मीन फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपण यूज करतोय डायरेक्ट मेथड आणि मीन आपल्याला फाइंड करायचं आहे जेव्हा आपल्याकडे ग्रुप डेटा अवेलेबल असतो. सो फर्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग टेबल शोज द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ टाइम रिक्वायर्ड फॉर ईच वर्कर टू कम्प्लीट द वर्क. एक टेबल दिलेला आहे
2 रो आहे, काही कॉलम्स दिलेले आहे. तर इन्फॉर्मेशन काय दिलेलं आपल्याला, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ टाइम रिक्वायर्ड फॉर इच वर्कर टू कम्प्लीट वर्क. प्रत्येक वर्करला त्याचं काम कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फ्रॉम द टेबल फाइंड द मीन टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट जॉब फॉर अ वर्कर. तर ह्या टेबलचा यूज करून आपल्याला मीन फाइंड करायचं आहे. कसला मीन फाइंड करायचं आहे, मीन टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द जॉब फॉर अ वर्कर. ते काम संपवण्यासाठी किंवा ते जॉब फिनिश करण्यासाठी त्याला किती मीन टाइम लागणार ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चन समजला. आता टेबल बघा, टेबलमध्ये काय दिलं आहे, फर्स्ट रो टाइम अवर्स फॉर इच टू कम्प्लीट वर्क. त्यानंतर टाइम मेन्शन केलेला आहे 15, 90, 20, 24, 25, 29, 30, 34, 35, 39 म्हणजे हे अवर्स दिलेलं आहे. याचा अर्थ काय, सपोज जर आपण फर्स्ट कन्सिडर केला 15 to 90 अवर्स हा क्लास दिलेला आहे. ओके, ही जी कॅटेगरी आहे दिस इज क्लास. ओके, याचा अर्थ काय, असे किती वर्कर्स आहे की ज्यांना काम फिनिश करण्यासाठी, त्यांचं वर्क फिनिश करण्यासाठी 15 अवर्स लागतात किंवा 16 लागत आहे किंवा 17 लागतं किंवा 18 लागतं किंवा 19 लागतं. त्याचे टोटल नंबर ऑफ तेवढे किती नंबर असणार आहे ते नंबर आपल्याला इथे मेन्शन केलेलं आहे खाली, नंबर ऑफ वर्कर्स म्हणून. याचं तर काय 15 to 19 त्याच्या खाली नंबर 10 लिहिलेलं आहे. म्हणजे काय, असे 10 वर्कर्स आहे की ज्यांना वर्क फिनिश करण्यासाठी 15 to 19 एवढ्या टाईममधला कोणता तरी एक टाईम लागतोय. समजते. त्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपल्याला ग्रुप्स दिलेले आहे आणि त्यासाठी नंबर ऑफ वर्कर्स मेन्शन केलेले आहे. तर आपल्याला या इन्फॉर्मेशनचा यूज करून मीन फाइंड करायचं आहे. मीन टाईम किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी डायरेक्ट मेथडसाठी आपल्याला एक असा टेबल बनवावा लागतो. सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार क्लासनी. क्लास टाइम अवर्स. सो फर्स्ट क्लास आहे 15 to 19, त्यानंतर 20 to 24, देन 25 to 29, देन 30 to 34 अँड देन 35 to 39. आता इथे जर बघितलं तुम्ही, हा जो डेटा असतो ना याच्यामध्ये ही वेट नेहमी सारखी असते. 15 to 19, 15 + 4 19, 20 + 4 24, 25 + 4 29. तर ही जी वीट असते प्रत्येक क्लासची वीट फिक्स असते किंवा सेम असते. ठीक आहे, सगळ्या क्लासेसची वीट सेम असणार आहे. अजून सो दिस इज फर्स्ट कॉलम दॅट इज क्लास. त्यानंतर क्लास मार्क. क्लास मार्क काय सांगितलं, क्लास मार्क आपण कसं कॅल्क्युलेट करतो, हे जे 2 नंबर आहे त्याची स्ट्रेट अवे काय घ्या, मीन घ्या किंवा ॲव्हरेज घ्या. सो 15 + 19 34, 34/2 दॅट इज इक्वल टू 17. सो क्लास मार्क किती आला 17. किंवा तुम्ही असंही घेऊ शकता, मीन म्हणजे काय असतं, मीन म्हणजे काय, हे जे नंबर्स आहे याची सम डिवायडेड बाय 2. किंवा आपण इथे जर डेटा जर बघितला, डेटा एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये आहे त्यामुळे 15, 16, 17, 18, 19 या केसमध्ये मीन काय असणार आहे, ही जी व्हॅल्यू आहे 17. त्याच पद्धतीने 20 to 24 याच्यासाठी मीन काय असणार आहे 20, 21, 22, 23, 24 असं करू शकता किंवा सम करून डिवायडेड बाय 2 केलं तरी चालणार आहे. 25 आणि 29 54/2 दॅट इज इक्वल टू 27. 30 + 34 64/2 दॅट इज 32. 35 + 39 74/2 दॅट इज इक्वल टू 37. आता इथे सुद्धा एक पॅटर्न तुम्ही बघितला, 17 22 डिफरन्स आहे 5चा 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 5चा. सो सक्सेसिव्ह जे क्लास मार्क्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक कॉन्स्टंट डिफरन्स असणार आहे, कारण इथे सुद्धा नंबरमध्ये कॉन्स्टंट डिफरन्स आहे त्यामुळे. ओके, समजलं. क्लास मार्क फर्स्ट कॉलम इज क्लास, नेक्स्ट कॉलम इज क्लास मार्क. क्लास मार्क आपल्याला कुठून मिळाला आहे, क्लासवरनं. नेक्स्ट इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपण कुठून घेणार, आपला जो टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी मेन्शन केली, नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ वर्कर्स, ही गोष्ट काय असते दॅट इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 17, सॉरी फ्रिक्वेन्सी इज 10, देन 15, देन 12, 8 अँड 5. ओके, आता ह्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला फाइंड करायचं आहे मीन. तर मीन फाइंड करण्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं, क्लास मार्क फ्रिक्वेन्सी लिहिलेलं आहे. हे दोन कॉलम तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्याकडून आपण घेतलेले आहे. क्लास मार्क फक्त कॅल्क्युलेट केलं आहे फ्रॉम क्लास. नेक्स्ट स्टेप काय असेल, नेहमी आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचा असतो क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीचा, XI × FI. ठीक आहे, ह्या 2 नंबर्स आपला प्रॉडक्ट घ्यायचा. ह्या केसमध्ये हा प्रॉडक्ट काय असणार आहे 17 × 10 170. इथे लिहिलेलं बघा XI × FI म्हणजे XI क्लास मार्क मल्टिप्लाइड बाय फ्रिक्वेन्सी. 17 × 10 170, 22 × 15 330. ओके, देन 27 × 12 324, देन 32 × 8 256, 37 × 5 185. ठीक आहे, समजलं. क्लास मार्क आपण कॅल्क्युलेट केला. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं आपल्याला, फ्रिक्वेन्सीची ॲडिशन करायची. हे जे सगळे नंबर्स मिळाले त्याची आपल्याला ॲडिशन करायची. आपण सगळ्या फ्रिक्वेन्सी ॲड करतोय त्यामुळे ते आपण दाखवणार विथ दिस सिम्बॉल. ठीक आहे, अशा पद्धतीने एम ड्रॉ करता. हे आपण बघितलं, याला काय बोलतात सिग्मा, याला बोलतात सिग्मा. रीड करताना आपण त्याला बोलतो समेशन. काय बोलतो
समेशन, सिग्मा ऑफ समेशन एफ आय. याचा अर्थ काय, ज्यावेळेस असं लिहिलेलं असतं समेशन एफ आय, याचा अर्थ काय, सगळ्या फ्रिक्वेन्सी ज्या आहे या सगळ्या फ्रिक्वेन्सीची आपल्याला करायची ॲडिशन, समेशन, ठीक आहे, ॲडिशन करायची. सो समेशन एफ आय काय असणार आहे, या सगळ्या नंबर्सची ॲडिशन. सो 20 देन 20 अँड देन 10 50, टोटल समेशन येणार आहे 50. फ्रिक्वेन्सीची ॲडिशन केली, त्यानंतर आपल्याला ॲडिशन करायची आहे ह्या कॉलममध्ये असणार सगळ्या नंबरची, म्हणजे आपण करणार समेशन एक्स आय इंटू एफ आय. बरोबर, हे सगळे नंबर्स काय एक्स आय इंटू एफ आय आहे ना, तर त्याची आपण ॲडिशन करणार. ही समेशन किती असणार आहे, 15 16 आणि 10 26 12. सो 1265. ठीक आहे, ही समेशन केली. त्यानंतर आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं मीन बाय डायरेक्ट मेथड. मीन बाय डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला असतो मीन इज इक्वल टू समेशन एक्स आय एफ आय अपॉन समेशन एफ आय. ठीक आहे, आता बघा मीन म्हणजे काय, आपण काय करतो, जेवढे रिडिंग्स आहे त्याची सम करतो डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स किती होते. बरोबर, आपले जी आपल्याला बेसिक मेथड माहिती, तर आपण मीन फाइंड करताना काय करतो, जेवढे रिडिंग्स आहे त्याची ॲडिशन करतो डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स. आता इथे नंबर ऑफ रिडिंग्स म्हणजे काय, नंबरला आपण फ्रिक्वेन्सीने मेन्शन करतो, त्यामुळे इथे डिनॉमिनेटरला आहे ना फ्रिक्वेन्सी, दॅट इज समेशन एफ आय. ओके, त्यानंतर नंबर ऑफ रिडिंग्स म्हणजे काय असणार, एक्स आय इंटू एफ आय या केसमध्ये, कारण इथे आपल्याला क्लासेस दिलेले आहे, त्यामुळे इथे न्यूमरेटरला असणार एक्स आय इंटू एफ आय, त्यामुळे तो असणार एक्स आय इंटू एफ आय समेशन मल्टिप्लाइड डिवायडेड बाय समेशन एफ आय. समजलं, रिलेट करून बघा, मीन आहे नंबर ऑफ रिडिंग्स डिवायडेड बाय सम ऑफ ऑल रिडिंग्स, दॅट्स इट. ओके, सो यामध्ये ज्यावेळेस आपण व्हॅल्यू पुट करू, मीनची व्हॅल्यू काय असणार आहे, मीन इज इक्वल टू 1265 डिवायडेड बाय 50. याला सिम्प्लिफाय करू, 5 ने डिव्हिजिबल असणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 25.3. दिस इज व्हॅल्यू ऑफ मीन. तर ह्या मेथडने आपल्याला एक्झॅक्ट मीन मिळत नाही, आपल्याला अप्रॉक्सिमेट मीन मिळतो. ओके, समजले डायरेक्ट मेथड काय करायचं. डायरेक्ट मेथडमध्ये आपण काय काय बघितलं, आपल्याला डायरेक्ट मेथडने आपण क्वेश्चन कसं सॉल्व्ह करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय काय गोष्टींची गरज असते, आपल्याला फॉर्म्युला आठवायचा. फॉर्म्युला काय, मीनचा फॉर्म्युला काय, समेशन एक्स आय एफ आय अपॉन एफ आय, म्हणजे आपल्याला एफ आय पाहिजे, एक्स आय पाहिजे, एफ आय पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एक्स आय एफ आयचं प्रॉडक्ट पाहिजे. सो सगळ्यात आधी आपल्याला क्लास दिलेला असणार आहे, क्लासवरून आपण फाइंड करणार क्लास मार्क, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळणार, एक्स आयची व्हॅल्यू मिळणार. त्यानंतर आपल्याकडे फ्रिक्वेन्सी दिलेली असते. नेक्स्ट स्टेप काय करायची, आपल्याला एक्स आय कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला बेसिकली कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे, आपल्याला एक्स आय टर्म कॅल्क्युलेट करायची, क्लास मार्क म्हणजे या दोन नंबरचा ॲव्हरेज. त्यानंतर ह्या दोन नंबरचा प्रॉडक्ट फाइंड करायचा आहे, एक्स आय एफ आय 1 2. ओके, त्यानंतर ही जी फ्रिक्वेन्सी याची सम करायची, दिस इज थर्ड स्टेप. हा जो कॉलम आहे याची सम करायची, दिस इज फोर्थ स्टेप. फिफ्थ स्टेप या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायची, दॅट्स इट. अशा पद्धतीने आपण मीन कॅल्क्युलेट करू शकतो. आय होप तुम्हाला आयडिया आली असेल की आपण मीन कसं कॅल्क्युलेट करतो. सो यावर आधारित अजून एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. नाव नेक्स्ट क्वेश्चन, मॅक्झिमम टेम्परेचर्स इन डिग्री सेल्सियस ऑफ 30 टाउन्स इन लास्ट समर इज शोन इन द फॉलोइंग टेबल. एक टेबल दिलेलं आहे, त्या टेबलमध्ये काय दिलेलं आहे, 30 टाउन्सचं मॅक्झिमम टेम्परेचर किती पोहोचलं होतं इन डिग्री सेल्सियस इन लास्ट समर, ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फाइंड द मीन ऑफ मॅक्झिमम टेम्परेचर. हे जे मॅक्झिमम टेम्परेचर्स दिलेलं आहे त्याचं आपल्याला मीन फाइंड करायचं आहे. क्वेश्चन समजला. तर त्यासाठी बघा टेबलमध्ये काय काय दिलेलं, मॅक्झिमम टेम्परेचर त्या नंबर ऑफ टाउन्स. याचा अर्थ काय, सपोज 24 to 28 हे मॅक्झिमम टेम्परेचर आहे. सो असे 4 टाउन्स होते की ज्याचं मॅक्झिमम टेम्परेचर 24 और 28 और 24 to 28च्या मधल्या एक नंबरमध्ये असणार आहे, किंवा तेवढं टेम्परेचर त्याचं रीच झालेलं, अशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला फाइंड करायचं मीन किती असणार आहे टेम्परेचर, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो काय काय इन्फॉर्मेशन दिली ते आपण टेबल फॉर्ममध्ये लिहूया. आता आपल्याला डायरेक्ट मेथडने मीन फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा टेबल लागतो. 1 2 3 4 4 कॉलम्स असतात. पहिल्या कॉलममध्ये आपण क्लास लिहितो, क्लासवरून आपण क्लास मार्क डिराईव्ह करतो. क्लास मार्क म्हणजे काय, हे जे लिमिट्स आहे याचा ॲव्हरेज, दॅट इज क्लास मार्क. त्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी लिहितो, म्हणजे जो काही नंबर दिलेला असेल तो नंबर ऑफ रिपिटेशन इथे मेन्शन करतो. नेक्स्ट कॉलम असतो ह्या दोघांचा प्रॉडक्ट, एक्स आय इंटू एफ आय. त्यानंतर आपण काय करतो, ही फ्रिक्वेन्सी त्याची सम करतो. या समला आपण कॅपिटल एनने सुद्धा डिनोट करतो, समेशन एफ आय किंवा कॅपिटल एन असं सुद्धा बोलतात. त्यानंतर आपण क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी म्हणजे एक्स आय इंटू एफ आय हा प्रॉडक्ट घेऊन त्याची सम इथे फाइंड करतो. समेशन म्हणजे काय, सम, याला आपण बोलतो सिग्मा. ओके, त्यानंतर मीन म्हणजे काय असतो, ह्या दोन नंबर्सचा रेशो. तर मीन आपण डिनोट करतो एक्स बार, कॅपिटल एक्स असं लिहितो, त्याच्या डोक्यावरती अशी लाईन लिहितो, याला बोलतात एक्स बार. ओके, एक्स बार. ओके, मीन आपण अशा पद्धतीने डिस्क्राईब करतो आणि त्यानंतर फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करून आपल्याला मीन फाइंड करायचं आहे.
तर सगळ्यात आधी आपण बघूया क्लासेस काय दिलेले, फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे. सो क्लासेस 24, 28, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस 24, 28, 28, 32, त्यानंतर 32, 34, 32, 36, 36, then 40, 40 and then 44. फ्रिक्वेन्सी आहे 4, 5, 7, 8, 6, 7, 8 and 6. आता फर्स्ट स्टेप काय, आपल्याला क्लास मार्क फाइंड करायचा. क्लास मार्क म्हणजे काय, याचा ॲव्हरेज 24, 28, याचा ॲव्हरेज काय असेल किंवा याचा मीन किती असणार आहे 26. ठीक आहे, सम करा, डिवायडेड बाय 2 करा, किंवा ऑर्डरमध्ये आहे 24, 25, 26, 27, 28, त्यामुळे त्याचा मीन असणार आहे 26. ओके, 28 आणि 32 याचा मीन असेल 30. त्याच पद्धतीने इथे मीन म्हणजे क्लास मार्क दॅट विल बी 34, देन 38 अँड देन 42. ओके, इथे जर तुम्ही बघितलं 2 नंबर्समध्ये किती डिफरन्स आहे, 4, 4, 4 अँड 4. क्लास मार्क झाला. नेक्स्ट काय असतं, आपण या दोघांचा प्रॉडक्ट घेतो, एक्स आय इंटू एफ आय. 26 इंटू 4 104, त्यानंतर 150, देन 34 इंटू 7 238, देन 38 इंटू 8 304 अँड 42 इंटू 6 252. ओके, नेक्स्ट स्टेप सम करायची ह्या कॉलमची आणि ह्या कॉलमची, यामध्ये असणार रिडिंगची. तर ही सम किती असणार आहे 30, ही सम असणार 30 आणि ही सम किती होणार आहे 1048. ओके, तर समेशन एफ आय समेशन एक्स आय एफ आय आपल्याला मिळालं. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचा मीन एक्स बार इक्वल टू या दोघांचा रेशो म्हणजे काय 1048 डिवायडेड बाय 30. सो दॅट इज इक्वल टू, इथे आपण काय करू, सिम्प्लिफाय करू शकतो किंवा आपण असंही करू शकतो 1048ला 3ने डिवाइड करूया आणि त्यानंतर डिवायडेड बाय 10. सो 1048 डिवायडेड बाय 3 349.33 डिवायडेड बाय 10. आपण 3ने डिवाइड करतो ना, सो 3 इंटू 10 तो 10 ॲज इट इज. सो दॅट इज इक्वल टू 34.93. सो मीन इज इक्वल टू 34.93 अँड देअरफॉर आपण लिहू शकतो मीन ऑफ मॅक्झिमम टेम्परेचर्स इज इक्वल टू 34.93 डिग्री सेल्सिअस. तर अशा पद्धतीने डायरेक्ट मेथडने मीन कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे, काय काय करायचं आपल्याला, सगळ्यात आधी आपल्याला फाइंड करायचं क्लास मार्क. ओके, क्लास मार्क फाइंड केल्यानंतर आपल्याला प्रॉडक्ट फाइंड करायचा क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी. त्यानंतर आपण काय करणार समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी, समेशन ऑफ एक्स आय आणि एफ आय, म्हणजे हे जे 2 कॉलम्स आहेत त्याचे समेशन. आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप मीन आपल्याला फाइंड करायचं. तर मीन काय असणार आहे, ही सम एक्स आय एफ आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. दॅट्स इट. एवढ्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या.